क्रमांक 1 पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणेचा ग्राउंड या ठिकाणी चालूच आहे। तर SRPF गट क्रमांक 1 पुणेचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते, सेफ झोन या ठिकाणी किती आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपण कटऑफमध्ये या ठिकाणी बसणार आहे की नाही बसणार आहे। हा काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। तर SRPF गट क्रमांक 1 पुणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 पुणेला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ग्राउंड मारलेला आहे। तर या ठिकाणचा जो कॅटेगरी वाईज मी कडाप तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी राखीव जागांचा सुद्धा कडाप सांगणार आहे, जसं सर्वसाधारण, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पोलीस पाल्य, गृहरक्षक दल, होमगार्ड, अनाथ आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी मी SC ST VJ NTB NTC NTD SBC OBC SCBC EWS ओपन या सर्व कॅटेगरी वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। सेफ झोन काय आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 1 पुणे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडमध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की मुलांना 91चा किती रेशो आहे, 89चा किती रेशो आहे, 93 वाल्यांचा किती रेशो आहे, 95 वाल्यांचा किती रेशो आहे, 97 वाल्यांचा किती रेशो आहे, 100 वाल्यांचा किती रेशो आहे, हा काही अंदाज आपल्याला लागणार आहे। पहिले सर्वसाधारणता कडाप मी तुम्हाला सांगून देतो, त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं राखीव कॅटेगरीचा कडाप तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी VJ कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेचा, 95 पर्यंत कडाप जाणार आहे। NTB कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे। NTC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणारच आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेचा। NTD कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणार आहे। SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप जाणार आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेचा। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप या ठिकाणी जाणारच आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेचा। आणि SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 वर कडाप या ठिकाणी जाणार आहे। EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे असाल तर SC कॅटेगरीचा जो कडाप हा 93 ते 95च्या आसपास जाणार आहे। आणि तुम्ही जर ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 93 ते 95च्या ह्या रेंजने या ठिकाणी जाणार आहे, 93 किंवा 95 जाणार आहे ST कॅटेगरीचा, ठीक आहे। त्याचबरोबर जे ओपन कॅटेगरीचा जर आपण पाहिलं तर ओपन कॅटेगरीचा जाणार आहे 97 पर्यंत। तर एवढा काही सेफ झोन या ठिकाणी आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी लागणार आहे सर्वसाधारणतः। आता खेळाडू जर तुम्ही असाल तर खेळाडूचा जो कडाप आहे 89 ते 91च्या आसपास जाणार आहे। प्रकल्पग्रस्त तुम्ही असाल तर 91 पर्यंत 91 किंवा 93 जाणार आहे। आणि त्याचबरोबर भूकंपग्रस्त जर असाल तर 91 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। माजी सैनिक जर असाल तर 60च्या वरतं 64 65च्या वरतं कडाप पाहायला भेटणार आहे। अंशकालीन जर असाल तर 91 ते 93च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। पोलीस पाल्य जर असाल तर 91 ते 93च्या आसपास, गृहरक्षक दल, होमगार्ड जर असाल तर 91 ते 93च्या आसपास आणि अनाथ जर असाल तर 91 ते 93च्या आसपास जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे SRPF गट क्रमांक 1 पुणेचा। तर आपल्या तयारीमध्ये लागा, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। SRPF गट क्रमांक 1 पुणे भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय